ओमकाळेश्वरी आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. मित्रांनो, एवढा एक्सपिरियन्स, एवढा अनुभव छान आला ना की आई काळी, आई जगदंबा, आई अंबाबाई मला दर्शन देतेच देते. पण आज एका भक्ताने, तो कित्येक तांत्रिकाकडे जात होता आणि तांत्रिकाकडे जाऊन त्याचं देवी बंद केली होती त्या बाईची, महिलेची. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे आल्यानंतर की काही उपाय आणि काही अंबाबाईचं, काळूबाईचं लेणं तिला दिलं होतं आणि काही क्रिया तिला करायला सांगितल्या होत्या. तर साक्षात आई काळूबाईने आणि आई अंबाबाईने तिला दर्शन दिलं म्हणजे डायरेक्ट तिला समोरासमोरच आई अंबाबाई आणि आई काळूबाई महाकालीच्या रूपामध्ये आई काळूबाई दिसली आणि आई जगदंबा तिला साक्षात दिसली. ते पण तिचं वाहन घेऊन आलेली दिसली. एवढा मस्त अनुभव ऐकायला मिळाला ना, खूप छान. आणि ज्या भक्तांना पण श्रद्धा आहे, ज्या भक्तांचा विश्वास आहे आणि ज्या भक्तांना वाटतं की खरंच आईचे अनुभव आम्हाला पण यावा, तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. कारण माझ्याकडे श्रद्धा चालते, अंधश्रद्धा नाही आहे. ज्याच्यामध्ये भक्ती आहे, भक्ती करण्याची आवड आहे, ज्याचं आईवरती प्रेम आहे ना, अशा लोकांना निश्चित आई दर्शन देणारच आहे. अशा लोकांना आई भेटणारच आहे. अशा लोकांच्या संकटाला आई धावून येणार आहे. फक्त तुमच्या भक्तीमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते फक्त मनापासून करा. आज त्या ताईचा व्हिडिओ बनवता नाही आला, कारण ती खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे मी त्या ताईचा काय म्हणतो ना, ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे आणि तो ऑडिओ तुम्हाला पुढं ऐकायला मिळेल. तर पुढचा व्हिडिओ पहा आणि नक्कीच असे कोणाला अनुभव आलेले आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये पण आपण दाखवणारच आहोत. पण मला म्हणायचं की माझी श्रद्धा आणि भक्ती काय म्हणतात ना, एक फळास आली आणि मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की मला थोतांड पसरवायचं नाही आहे किंवा मला माझ्या फक्त भक्तांचा अनुभव तुम्हाला दाखवायचा होता. म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला टाकतो आहे मी. कारण हा कोणाचा फेक नाही आहे किंवा काय नाही आहे. आणि नक्कीच आहे ना, पुढच्या ज्यावेळेस आपला पॉडकास्ट येईल, त्या ताई येतील तिकडनं, जरा थोडंसं लांब आहे त्या राहायला, पण त्या ताई ज्यावेळेस येतील ना, तर नक्कीच आहे ना, त्या ताईचा पॉडकास्ट आणि त्या ताईचा अनुभव मी तुम्हाला काय म्हणतात ना, समोरासमोर लाईव्हमध्ये पण दाखवणार आहे. पण तोपर्यंत आता त्या ताईचा अनुभव तुम्ही या कॉल रेकॉर्डिंगमध्ये बघू शकता. आणि नक्कीच तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण हा अनुभव प्रत्येकाला येत नाही आहे. खूप लोक काय म्हणतात, आम्ही देव मानत नाही, देव करत नाही. पण असे काही भक्त आहेत की ज्यांचं अंतर्मन जे आहे ते निर्मळ आहे, स्वच्छ आहे. आणि अशा पद्धतीने आई जगदंबेने आणि आई काळूबाईने साक्षात त्यांना दर्शन दिलं. तर चला, पुढं रेकॉर्डिंग ऐका आणि मग नंतर तुमचं कमेंटमध्ये उत्तर द्या. धन्यवाद. बाय बाय. हॅलो. हां, म्हणलं फ्री आहेत का? हा, फ्री आहे. हां. म्हणूनच लावला, मुलगा आता गेला. अच्छा अच्छा अच्छा. हां हां हां. एकटी आहे म्हणून तुम्हाला लावला. बरं वाटतंय का तुम्हाला? खूप बरं, म्हणजे काय, मला आनंद माहिना तेवढ्या रात्रीतच फोन लावतो वाटत होतो मला. हा का? हां हां हां. मी लय आनंदात आहे. अरे वा वा वा. मला असं दर्शन दिलं आईने. हां. प्रत्यक्षात ती माझ्या समोर उभी आहे. मी समोर ये म्हणते, मला तू दिसत नाही नीट, म्हणलं तर समोर येऊन दर्शन दिलंय मला तिने. हा ना. खूप भाग्यवान आहे तुम्ही, खरं भाग्यवान आहे. आणि प्रत्येकाला दोघींचं आणि पण मग दर्शन ते झालं ना मी तुम्हाला? हा, ते मी, मला वाटलं ते भूत आहे. नुसतं चेहरा दिसतोय तो वाकून बघितल्यासारखं. हां डोळे चमकत होते लाल जरद. हां हां हां. पण काही म्हणते तर काळवाईने महाकाली. दर्शन दिलंय. हो, महाकालीचं रूप होतं आईचं. हां हां. हा. काळूबाईचंच रूप होतं. हां, पुढं मग कसं काय दिसलं, काय काय झालं? अगोदर काय झालं, ती आल्याली मला चावून लागलं. हां असं चालत येऊन त्या पडद्यावरती तिची सावली पडली. हां हां हातातलं त्रिशूळ, तिचं डोक्याचं क्रेट, हां परत ती बसलेली, तिचं पायाचं आणि शिव चालत आलेलं. हां असं थोडं 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 चालत समोर येऊन उभारून प्रत्यक्ष सावली पडली एकदम. हां 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 सावली दिसली. हां. मग नंतर आई आली म्हणून मी माझ्या आईला उठवते, बारक्या मुलाला उठवते. हां आणि परत अंधक अंधक दिसती. पुढे येऊन चेहरा बिरा थोडं क्लिअर दिसतं, थोडं अंधक दिसतं. हां. ते बाजूला ती
मुखवटा दिसते काळा भयंकर, ते पण एकदम स्पष्ट दिसते, द्यायला लागले मी तरी. हा मग मी आईला म्हणते तू जरा पुढं ये, मला पुढं ये, मला भीती वाटायला. म्हणलं तर पुढं येऊन चांगलं दर्शन दिले मला. हा ना. आणि मी म्हणते पाठीशी राहा, माझ्या बरोबर राहा तू, हा. मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मला तू पाहिजे, तू जाऊ नको. हा. तर हा म्हणून मान हलवते, अंग हलवते, हातो बितो. अरे वा, माझ्या अंगावरती काटा यायला लागला ताई. इतकं म्हणजे वाघाचं ते जबडा, ते वाघ निशिंग होता. हा हा आणि परत मी ते काकांना बी उठवते, ते काका बी रूम मध्ये झोपलेले ती. हा 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 त्यांना उठवते, आई आले आवाज, मला आईने दर्शन दिलंय. तर ते झोपेचं सोंग करते. हा हा हा. त्याने उठले नाही की मी हलवते तर झोपेचं सोंग केले. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्या काकांकडे जात होते तिथं. हा 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 हा. हा हा बरं. त्यांना मी सांगते तर ते झोपेचं सोंग केले स्वप्नात. अच्छा अच्छा. म्हणजे मला असं वाटलं त्यांना बरं वाटलं नाही मला आईने दर्शन दिलेलं. हो 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 हो. नाही, ते आपण काल सगळ्या गोष्टी काढून टाकल्या ना सगळ्या. हा हा. हा. आणि ते तुम्हाला ते लेणं वगैरे दिलं होतं तसंच केलं ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हा हा. चारी बाजूला भंडारा असं थोडं उधळला, मी कपाळाला लावले, उशी खाली घेऊन झोपले. बघा, म्हणजे आईच्या लेण्यामध्ये किती ताकद आहे की आईने साक्षात तुम्हाला मला दर्शन दिलं. तेच म्हणायचं मला. हा. खरंच म्हणलं, शब्द नाही बोलायला, मला काय बोलू. नाही ताई, म्हणजे मला फक्त एवढंच गोष्ट तुमच्याकडनं काय ऐकायची होती माहितीये का, की चला तुम्ही माझ्याकडे आले आणि साक्षात आईने तुम्हाला दर्शन दिलं. हे खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी सुद्धा आहे की माझ्या लेकरांना आईने असंच सदैव पाठीशी राहावं माझ्या लेकरांच्या. मला तर अगोदर अभिषेक मध्ये तिचं प्रतिमा दिसलं होतं, पण ही तर साक्षात शिंहावर बसून मला समोर येऊन दर्शन दिलं, माझ्या होला हो दिलं. बरोबर आहे ना काय ताई. बोलू मग, काय बोलू. नाही ना ताई, खरंय खरंय खरंय. पावले मी. हा हा हा. चला, आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी आहे. पाठीशी आई नाही, काळूबाई जगदंबा तुमच्या नाही. पाठीशी सदैव उभी आहे तुमच्या ताई, काही काळजी करू नका. आणि आता लवकर तुमच्या पुढच्या गोष्टीला उभारी घ्या, ठीक आहे. आता तुम्हाला माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला खरं काय आणि खोटं काय ते तर कळालंच असेल ना, की आपण बाकीच्या लोकांसारखी भोंदूगिरी आहे का आपल्याकडे. आपण श्रद्धा ठेवूनच काम करतोय. का तुम्हाला कोणत्या पैशाची मागणी केली का डिमांड्स केली आम्ही, असं काय आहे का. हां, काय नाही. अहो, आई सगळ्यांची आहे आणि सगळ्यांचा तिच्यावरती हक्क आहे आणि तिचाही सगळ्या भक्तांवरती, काय म्हणतात ना, लेकरांवरती तेवढीच माया आहे. बरोबर आहे का नाही. हां, फक्त आई काही पैशावाल्यांची थोडीच आहे. अहो, आपल्याकडे आपली भक्ती महत्वाची आहे. आपण जेवढी भक्ती करू, भक्ती गरीबाचीच आई आहे खरं ती. हा, भक्तीमध्ये आई आहे तुमची. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या धनदौलत पैशा अडक्यामध्ये आई नाहीये. हा, बरोबर. हा, आई आहे ना, ज्याच्या झोपडीत गेली तर त्याचं नंदनवन करणारी आई आहे. त्याचा झोपडीचा महाल कसा करायचा या आईच्या हातामध्ये. बरोबर आहे का. उठले पाठलं, मग हा, तुम्ही सांगितलं तसं ते अभिषेकचे आंघोळ केले. हा 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 हा. दिवाबत्ती हे करून 2 माळा झाले सकाळी. हा 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 हा. मग स्वयंपाक पाणी उरकलं मग. अच्छा अच्छा. हा, अशी सदैव भक्ती राहू द्या आणि याचा आरतीचा कार्यक्रम ठेवा, म्हणजे साक्षात आई आता तुम्हाला पुढच्या गोष्टींना मार्ग दाखवून तुम्हाला. हा, आता मी तुमच्याकडे आल्यावर हे बोलू. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आरती म्हणजे इथं ठेवावं लागेल का माझ्यापाशी. कुठं तिकडं ठेवा किंवा इथं ठेवा, वाघोलीमध्ये काही अडचण नाही. आता मी घरच्यांना काय सांगितलं नाही, काय नाही. हा मुलगा काल आल्या म्हणलं, काय म्हणलं, मला रूम बदलायचीच घाई लावला त्यांनी. मी म्हणलं बदलायची तर बघ म्हणलं. तर म्हणतो माझं मला स्पेशल खोली पाहिजे कामासाठी. हे इथं सगळं लांब सडक रेल्वेच्या डब्यावरच घर आहे, असं तसं. नाही, तुम्हाला जर वाटत असेल, हॅलो, त्याच्या मनाने थोडं होऊ द्या, कारण आपल्याला काय नाही असं. आणि लवकरात लवकर त्याला सांगा म्हणा, त्याला पण बोला की म्हणा आई येणार आहे आपल्याकडे, असं आहे, मला संकेत जाणवलाय आणि आपलं चांगलं होणार आहे. आणि जे तुमची जागा आहे ताई, हॅलो, जी जागा आहे 6 महिन्यामध्ये त्या जागेवरती घरदार सगळं बांधून घ्या.
सगळं सुखाचं चालेल, सगळं काही व्यवस्थित होतील ताई, काळजी करू नका. ती जे पोरं आहे काय मनावर घे नाहीत ना. घेतील अहो, एवढी आदिमाया शक्ती आता तुमच्याकडे येते म्हणल्यानंतर ती मनावर काय, आईच त्यांना बुद्धी देणार आहे. तुम्हाला काय सांगायची गरज आहे त्यांना? हं, काय नाही गरज, तुम्ही टेन्शन घेऊच नका कुठल्या गोष्टीचं, सगळं काय व्यवस्थित होईल सुरळीत. काळजी घ्या, फोन लावत राहा ताई मग. हा हो 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 चालेल. चालेल, ठेवू का ताई ते मग? ते हा ते तुम्ही दिलेलं भांडारा माझ्या पाकिटमध्ये ठेवलं तर चालेल ना? हो चालेल ताई, काय अडचण नाही, चालेल चालेल चालेल. हा. काळूबाईचं परत लेणं संध्याकाळी दिलेलं आहे. ठेवू का? उशाखाली ठेवू द्या का संध्याकाळी परत? हा ठेवा, काय अडचण नाही, लावायचा आणि ठेवायचा बाकीचा उशाखाली. बरं बरं चालेल. चालेल, ठेवू का? हो हो चला, आई काळूबाईची, आई अंबाबाईची अशी छत्रछाया तुमच्या पाठीशी राहो, असा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. थँक्यू थँक्यू. ओके ताई, बाय.